बघितल्या असतील किंवा कव्वाल्या बघितल्या असतील. कव्वालीमध्ये ठीक आहे हो गाण्याचा, पण कव्वालीमध्ये पण असं नाही होत. जेव्हा आपण गायला येतो मंचावरती शक्तिधुरामध्ये, प्रत्येक गोष्टीला एक हे आहे. जेव्हा आपण वंदन गणपतीचं गातो, गण गवळ सर्व शास्त्र आधारित आहे. आणि बुवा आल्याच चालू झाले ना, त्यांनी वंदन गायलं ना स्तवन गायलं, काहीच नाही. लगेच कटिंगच. एवढा वर घोड्यावर कुठून आला होता बोंबल्या, बोंबलाच आला डायरेक्ट घोड्यावर. आणि त्यांनी गाणं न गाता गवळण न गाता डायरेक्ट गाण्याला चालू केलं, कटिंग दिली. हे चुकीचं आहे की नाही? आणि तुम्ही पंच बघा कसे पंच आहेत ना, मग त्याला डायरेक्ट तुम्ही कटिंग का बरं गायला दिली? पंच आहात ना तुम्ही, म्हणजे त्याला डायरेक्ट कटिंग गायचा काहीच हक्क नव्हता. त्यांनी गाणं गाऊन गण स्तवन गाऊन जर कटिंग गायली असती तर ते आम्हाला सुद्धा मान्य असतं. पण चुकीचं काही पण केल्याने काही होत नसतं. आणि मी काय म्हणाली, म्हणलं गौतम कवळे मी पुढे बघेन किंवा लावेन असं म्हणाली, फक्त एवढंच बोलली. हा तर लवडे पण बोलून मोकळा झाला. म्हणजे ज्याची जी लायकी आहे त्याच्या तोंडात तेच शब्द येणार ना, नाही का? आणि म्हणे बाईने किती बघितले लवडे. मी बघितले पण गार पण केले, फार पण मारले माहिती. पण तुझ्यात दम आहे का तुझ्यात मला लावायला? तर पार वाळलेला बोंबील खारी झाला, फार बारीक वास सुटलाय. आणि म्हणे बाई तुझे लावले लवडे, वा रे वा. किंवा बाईने किती पाहिले लवडे. मी भरपूर पाहिले, पण तुझ्या जागेकडे थुकून सुद्धा बघणार नाही. आणि तुझ्यामध्ये दम पण नाही, म्हणून म्हणायचं काय ऐका. दिसाया गोरी गोरी में कावळी काकडी आहे, बिनधास्त सोगावाची बाई मी ठाकली आहे. म्हणे विष्णू ज्याची नजर ही पापी वागली आहे, ही धम्म होती अरे त्याच्यासाठी डेंजर फटाकडी आहे. म्हणून म्हणायचंय आवती भोवती गरगर फिरेना भवरा काय कामाचा. आवती भोवती गरगर फिरेना भवरा काय कामाचा. गुडघ्याला वाशिंग उताना बावरा काय कामाचा. आणि पूर्वेना हाऊस बायकोची असा नवरा काय कामाचा. बरोबर की नाही? म्हणूनच म्हणायचं. आणि त्यांनी गवळण गायले, दर 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 ही राधा रस्त्यात भेटली, कानाशी भांडत सुटली. झोपा झोपीत कानाच्या हातून राधेची घागर फुटली. हे घागर फुटणारी नाही बाबा, लय मजबूत आहे पाटा. काय रे घागर, ते फुटल्यापैकी घागर नाही. म्हणून म्हणायचं काय, वाटेत प्रकार घडला प्रसंग सांगते मी पुढला. अहो वाटेत प्रकार घडला अन प्रसंग सांगते मी पुढला. धक्का धक्कीत राधेच्या हातून या कानाचा दांडू मोडला. अहो धक्का धक्कीत या राधेच्या हातून कानाचा दांडू मोडला. वाटेत प्रकार घडला प्रसंग सांगते पुढला.
हा किडला सांगाया गेले तर चिडला अहो पुढच्या टोकाला हा किडला सांगाय गेले तर चिडला धक्का बुक्कीचा राधेच्या हातून जरा सुरामध्ये गायला शिका फार म्हातारे झाले पण यांना सूर काही नाही आला लावता बरोबर की नाही आणि दुसरी गोष्ट झाला आता तुमचं सगळं गळाले तुम्ही ज्वाळ्याला बोंबील झाले आणि नको तिकडच लावायला निघू नका म्हणून म्हणायचं काय एकदाच तुझ्या कोपरगावची शान राम फडके साहेब यांची फरमाईश आहे म्हणून गाते लक्ष असू द्या अरे एकदाच तुझ्या कवडे त्याला सागर माझा ठसका माहिती लक्षात नाही राहिला वाटतं असा ठोकला होता ना त्याला तर मला आयुष्यात त्याला सामन्यात येईल वाटलं नव्हतं पण एकनाथ माळी चौकर आहे त्याच्यावर म्हणून आलाय कसं नाही का अरे एकदाच तुझ्या काढली कोणाची शंका अरे एकदाच तुझ्या काढली पोराची शंका त्या शंभर पोरामध्ये तुझा हाय कितवा नंबर त्या शंभर पोरामध्ये तुझा हाय कितवा नंबर त्या शंभर पोरामध्ये तुझा हाय कितवा नंबर त्या शंभर पोरामध्ये तुझा
अतिश पाटील यांच्याकडे चिंचपाडा यांच्याकडनं ज्योती शिंदे गायकाईस 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे। आता त्यांच्याकडनं बिंजोल शेकडेवाला प्रिन्स अतिश पाटील चिंचपाडा यांच्याकडनं हे बक्षीस आलेलं आहे। प्रत्येक श्रोत्याला आमची हे सूचना आहे, डायरेक्ट तुम्ही गायकाकडे जाऊ नका, टेबल आहे इथे तुम्ही बक्षीस देण्यासाठी यावं। कोपरगावची शान आमचे राम फडके साहेब कलावंताची ज्याला आहे जाण आमचे राम फडके साहेब यांनी 500 रुपये मला भेट दिली, धन्यवाद। या ठिकाणी दुसरं पारितोषिक आलंय शंभू ग्रुप हल्लीचे नवतरुण काय करतील याचा नेम नाही, मला छक्क्याविषयी नाही बोलायचं नाही। अहो पावडर लाली साडी नेसून आजकाल पैशाच्या पायी हे शिकल्या सवरलेले पुरुष असून बनतात बाई, अहो बनतात बाई, म्हणून म्हणायचं काय शाहिरा नको त्याला पड्या तू शिरतो कशाला, मला बघून असली चाळे करतो कशाला, हे आयटम बॉम्ब हे आहे ठेव माझ्यावर लाईन मारतो कशाला, घरची सोडून या बाहेरच्या पारूवर मरतो कशाला, अरे मरतो कशाला म्हणूनच काय माहिती या गाण्याचं उत्तर द्यावं बरं का, बाकी कुठल्या गाण्याचे दिले नाही तरी चालतील, पण या गाण्याचं नक्की उत्तर द्यायचं आहे। खरं सांगते मी या दुनियेला, अहो बरबाद केलं मला। जेव्हा गौतम कवडे म्हणाले ना बाईने किती लावले बघितले, म्हणून म्हणायचं आहे खरं सांगते मी या दुनियेला, बरबाद केलं मला याच्या सारख्याने, अहो याच्या सारख्याने, बरोबर का, खरं सांगते मी या दुनियेला, बरबाद केलं मला याच्या सारख्याने, एका छक्क्याने छक्क्याने छक्क्याने, एका छक्क्याने छक्क्याने Yeah.
या गाण्याला बक्षीस जे आलेलं आहे शंभू ग्रुप कोपर 500 रुपये ज्योती शिंदे साठी आलेले आहेत. झटक्याच्या गाण्यास कैलास भोई कोहली यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसंच कैलास भोई आणि कोपरनाथ इथं मंडळाला दिलेल्या 1000ची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. तसेच सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वासुशेठ भोई कोहली या ज्योती शिंदे यांना 500 रुपयाचं पारितोषिक या गाण्याला दिलेलं आहे. तसंच लक्ष्मण देवजी पाटील कोपर यांनी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ज्योती शिंदे यांनी बक्षीस घेऊन जायचं आहे. पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे डेंजर फटाकडी काय येते. आणि कवालीमध्ये माझं नंतर नाव झालं बघा. शक्तीपुरामध्ये माझं पहिलं नाव आहे डेंजर फटाकडी. आणि आमचा घराणाच आहे शिंदेशाही घराणा माहिती आहे सगळ्यांना. गाण्यामध्ये हे आजकालचे भामटे कुठून पण येतात काय पण बोलतात निघून जातात. त्याच्याने आमचं काही वाटत होत नाही. आम्ही पॉवरफुल आहोत, पॉवरफुल राहणार आहे. आणि काही ते उचलली जी लावली काढायला म्हणत नाही तर असं काही पण येऊन बडबडून जातोय त्याला मला नाही फरक पडत. शेवटी त्यालाच फरक पडेल जास्त बोलतात म्हणून म्हणायचंय राधा पहिले सुरात गायला कुठल्या सुरामध्ये गाणं कसं गाणं हे पहिले शिका. आपण नाकाला झाला तरी त्याला सुराचा पत्ता नाही, नावाचा पत्ता आहे. म्हणून म्हणायचंय राधा खेळ खेळायला तयार आहे मी काना मैदानात इसे बोलते हैं गायकी. त्याची नाही लायकी तो काय गाईल गायकी नाही का. पंच बरोबर की नाही. त्याची नाही लायकी तो काय गाईल गायकी. राधा नवरा साधी तुझी नाही मी खेळ खेळायला तयार आहे मी काना मैदानात उतरत माय दमयाच्या दांड्यात ना.
दांड्यात दम नसलेल्या गाण्याला या ठिकाणी नियती स्पोर्टचे मालक वासुशेठ भोयर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. तसंच शंकर वालगू पाटील शिर्डे यांच्याकडनं ज्योती शिंदेना 200चं पारितोषिक आलंय. लक्ष्मण देवजी पाटील यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पैसे घेऊन जायचं. आजकाल बरेच अन्याय अत्याचार चालू आहे. तेव्हा त्या नराधमाला आपण साधारण व्यक्ती तर काही करू शकत नाही, पण माझ्या गाण्याच्या माध्यमातून मी सांगत आहे, लक्ष असू द्या. काय भीमराजी बेटे अक्षता म्हात्रे यांच्यावरती बलात्कार झाला, पण आपले हात बांधलेले आहेत, आपण काही करू शकत नाही, सर्व कायद्याच्या हातात आहे. पण मला असं वाटतं, जी बाई देवात पाया पडण्यासाठी जाते, देवाचं दर्शन घेण्यासाठी, तिथं जर नराधम असते तर त्या नराधमांना असं मोकळं सोडू नका आणि कायद्याची शिक्षा नका देऊ, त्यांना पब्लिकच्या हवाली करा. साहेब, जज साहेबांना विनंती आहे की कायद्याची भाषा त्यांना शिकवून कळणार नाही. महाराष्ट्र आतापर्यंत यूपी बिहार इकडे सर्व हे असं चालायचं, पण महाराष्ट्रात यूपी बिहार होत आहे हे झालं नाही पाहिजे. जर कधी त्या नराधमांना आमच्या पब्लिकच्या हवाली केलं ना, मग कळेल की तुम्ही माय मावल्यावरती बलात्कार करताना कशा प्रकारे करतात, त्या प्रकारे ही पब्लिक त्यांना शिक्षा देईल. फासावर लटकून काही फायदा नाही, उभा चौकात जायला पाहिजे हो त्यांना, तेव्हा कळेल. अक्षता म्हात्रेवर झाला, यशस्वी शिंदे 4 वर्षाच्या चिमुकलीवर सुद्धा बलात्कार करतात. असे नराधम आहेत, त्यांच्यासाठी काय म्हणते, बलात्कार झाला हे ऐकून स्तब्ध राहतो, आरोपी जिवंत आहे हे उघड्या डोळ्याने पाहतो. बलात्कार झाला ऐकून स्तब्ध राहतो, आरोपी जिवंत आहे हे उघड्या डोळ्याने पाहतो. माफ कर ताई, आम्ही काही करू शकत नाही, फक्त मेणबत्ती लावून तुला श्रद्धांजली वाहतो, तुला श्रद्धांजली वाहतो, तुला श्रद्धांजली वाहतो. महिलावर वाईट नजर ठेवणाऱ्याचे डोळे काढले पाहिजे, महिलावर वाईट नजर ठेवणाऱ्याचे डोळे काढले पाहिजे. इज्जत आबरू हातात टाकणाऱ्याचे हात पाय तोडले पाहिजे. बलात्कार आणि अत्याचारांना शिक्षा कशी द्यावी हे न्यायालयात
जनतेवर सोडलं पाहिजे. म्हणूनच म्हणायचं आहे सत्ताधाऱ्यानं हे विसरू नका, सत्ताधाऱ्यानं हे विसरू नका, सत्ताधाऱ्यानं हे विसरू नका. सत्ता तुमची कायम आरक्षित नाही, सत्ता तुमची कायम आरक्षित नाही. कुठं न्यायचं ठेवा आपल्या देशाला, कुठं नेऊन ठेवलंय आपल्या देशाला जनतेला अपेक्षित नाही. शोकांतिका वाटते कारण आज आपल्या देशात 3-4 वर्षाच्या चिमुकलीवर सुद्धा सुरक्षित नाही, 3-4 वर्षाची चिमुकली सुद्धा सुरक्षित नाही. म्हणून म्हणायचंय नराधमांना काय म्हणते लक्षात सुद्धा. द्यायचे असेल बहिणीला त्या
ज्यांनी मला पैसे दिले आतापर्यंत त्या सर्वांचा आभार मानते. आता इकडे माझे गुरु एकनाथ नाही फक्त त्यांना सोडत असते, त्यांची वाट लावायला कमी करत नाही. माझे गुरु आहेत एकनाथ माळी, म्हणून त्यांचा सन्मान करते प्रत्येक स्टेजला. माझे गुरु एकनाथ माळी ज्यांनी मला शक्ती दुर्यामध्ये नव्हे तर माझ्या कव्वालीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंतर पूर्ण भारतामध्ये माझं नाव केलं, असे माझे गुरु एकनाथ माळी या ठिकाणी आहेत.
सध्या इथं दिसत नाहीत मला, त्यांची तब्येत खराब आहे. हा कार्यक्रम त्यांचाच होता पण दिला असला भोसरीच्याला. पहिले पनवेलचे बस झाले, आता भोसरीचे.
बसलेले त्यांना किती गौतम कवडे सारखं त्यांच्या अंगात आलेलं आहे. त्यांची भावकी वाटते. असो, धन्यवाद. आता त्या ठिकाणी भोसरीचं गाणे मी गायलं, त्या गाण्यासाठी बिंजोड शेकडेवाला प्रिन्स आतिश पाटील चिंचवाडा यांच्याकडनं गाडी नंबर 7576 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद अशोक शेठ. गौतम कवडे आपली तयारी आहे ना. चला ढोलकी म्हणा. हा या ठिकाणी एक लायसन्स सापडलेला आहे. योगेश सर कोणाचं असं तरी घेऊन द्या. चला गौतम कवडे गायक आपण चालू करा आपलं. आणि फौजबाजी होऊ दे आता. हा फौजबाजी प्रेक्षकांची फरमाईश आहे. फौजबाजी हवे, जरा रंगत आली पाहिजे या ठिकाणी. या उद्देशाने आपण आता फौजबाजी करायची. बोला जरा चाय ना बदल मोबाईल जरा चाय पाहिजे. चाय लक्ष्मण देवजी पाटील यांनी 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिलेला आहे. गायकाला